आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आपली सांगली सातारा या नवीन रूटवरील बस गावकऱ्यांनी अडवली. आपल्या बसमुळे एका मुलाचा अपघात झाला असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांची 10 लाखाची डिमांड आहे. काय सांगताय? नाहीतर आपल्या बसचं आणि आपल्या स्टाफचं काही खरं नाही. नक्कीच या मागे खूप मोठं षडयंत्र आहे. डॉली मॅडमनी स्वतःची शाळा सुरू केली. त्या शाळेत पेमेंट जास्त आहे म्हणून सगळे तिकडे जॉईन करतायत. हे असंच सगळं चालू राहिलं तर आपली शाळा कशी सुरू राहील? पैसे तुम्ही घरात कुठेच दिसला नाहीत म्हणून शोधत शोधत इथे आले मी. चला 2 घास खाऊन घ्या ना. मला भूक नाहीये. म्हणजे नक्कीच काहीतरी बेनसलेलं असणार. मला सांगा बरं काय झालंय? अजून काय व्हायचं बाकी राहिलंय? शेवटी आपलेच दात आणि आपलेच ओठ. माझ्या घरच्यांच्या मनात माझ्या विरोधात एवढा राग का आहे मला खरंच कळत नाही. कदाचित मला त्रास देऊन त्यांना बरं वाटत असेल. माझ्या विरोधात जिंकल्याचा आनंद मिळत असेल. कमलाई, एखाद्याला असा त्रास देऊन आनंद घेणं ही कसली विकृती आहे? ताईसाहेब, पण मला तर अगदी स्पष्ट दिसतंय या सगळ्याच्या पाठीमागे फक्त पैसा. अगदी बरोबर बोललीस. मी कधीच कोणाचं वाईट केलेलं नसतानाही माझ्या बाबतीत असं वाईट घडायला पैसाच कारणीभूत आहे. माझी श्रीमंतीच माझ्यासाठी शाप ठरली आहे. आईचं सुख पायाशी लोळत असताना या लोकांना अशी दुर्बुद्धी का सुचते हेच कळत नाही. जाऊ द्या, तुम्ही जास्त विचार करू नका आणि स्वतःला त्रासही करून घेऊ नका. सगळं काही ठीक होईल बघा. नक्कीच. त्याआधी योग्य वेळ बघून मी या सगळ्यांना ठीक करणार आहे. कमलाई, मी शांत असते, कधीच कोणाच्या अध्यात मध्यात नसते म्हणून काहीच करू शकत नाही असं यांना वाटतं. पण मी फक्त रडणारी नाहीये, मी लढणारी आहे. मी माझ्या दादाच्या तालमीत तयार झाले. यांना मी कधी आसमान दाखवेन यांचं यांनाच कळणार नाही. आई आदिशक्तीच्या कृपेने आणि तुमच्या दादांच्या आशीर्वादाने सगळं काही असंच घडणार आहे बघा. आई आदिशक्तीची कृपा आणि दादाचा आशीर्वाद बस. म्हणजे तुझं काय? आई गेली आणि कमलाई आली. अगदी लहान असल्यापासून मी तुलाच आईसारखं मानत आले. तू मला आशीर्वाद नाही देणार? आईकडून आशीर्वाद कधी मागावा लागतो का?